जिल्ह्यामध्ये आहे. माझी पोटतिडकी माझ्या अमरावतीच्या लोकांसाठी आहे. सध्या अमरावतीत उन्हाचा मोठ्या प्रमाणात तडाखा जो आहे तो वाढलाय ना. आता जसजसा उन्हाचा तडाखा वाढलाय तसा राजकारणाचा पारा सुद्धा वाढलाय. पण अमरावतीची नेमकी काय हवा आहे हे जाणून घ्यासाठी मी आलोय अमरावतीच्या दर्यापुरात. कोण निवडून येणार, भाऊ की भाभी? काय सांगा भाभी आली पाहिजे. कोणाची घोटाई होईल यंदा? सारा भाजपनं सारा सेनेचं अस्तित्व गमावलं अमरावती जिल्ह्यातलं. आम्ही आहो सेनेवाले. कोण निवडून येईल, भाऊ की भाभी? शिट्टी शिट्टी तर बच्चू भाऊची आहे. मग बच्ची बहुत देऊ आम्ही शिक्के या बारीनं. बापा काय वाटतंय, कोण निवडून येईल, भाऊ की भाभी? काय कारण भाभी निवडून येण्यासाठी? आता कारण आता तिनं जसं कार्यक्रम केला इथंच आपल्या इथं आपल्या घरच्या लोकांचं मत बैलेच मारा असा विचार झाला काही लोकांचा. काय वाटते ताई, कोण निवडून येईल, भाऊ की भाभी? भाऊ भाऊ भाऊ. मी जनतेत राहतो आणि जनता माझ्यावर प्रेम करते. काका अंकल अंकल कौन चुन के आने वाला है, क्या बताओगे अंकल? भाभी काय कारण भाभी निवडून यासाठी? यांनी माहित काय कारण आहे. बरं काय कामं केले भाभीनं? उत्तम कामं केले मोदीजी यांचे, मोदीच्या नेत्याचे. अरे नवनीतला तर या ठिकाणी प्रत्यक्ष बजरंग बलीचा आशीर्वाद प्राप्त झाला. निवडणुकीचं वातावरण आहे. काय वाटते तुम्हाला, कोण निवडून येईल, नवनीत भाभी की भाऊ? मला बळवंत वानखडे त्यांनी बरेचसे कामं केलेले आहे ना. काय वाटते, कोण निवडून येईल, भाऊ की भाभी? आम्हाला काही समजत नाही बाप्पा, आम्हाला काही समजत नाही बाप्पा. भाऊ की भाभी? बांधलेले आहो काँग्रेसचे, त्याच्यानं आपण बळवंत भाऊची माणसं आहो. कारण नाही आपल्या पाशी काही. आता मी काही सांगू शकत नाही. एक तर दादा येतील तर नवरी दादा येतील. अजून बनायचे खासदार अभय बनायची. कोण निवडून येईल, नवनीत भाभी की भाऊ? नवनीत भाभी. काय कारण? कारण असं आहे की सर्व अमरावती जिल्ह्यात आपलं डेव्हलप होत आहे, सर्व गोष्टी सर्व बरोबर होत आहे.